रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे। आज मी परत एक चांगलाच फ्लॅट दाखवतोय। खरं माझे सगळेच फ्लॅट चांगले असेल असं मला वाटते, ठीक आहे। कदाचित एखादा खराब पण असेल, पण आजचा फ्लॅट पण खूप सुंदर आहे। आजचा फ्लॅट हा घोडबंदर रोड टच असणारं वरुण गार्डन नावाचं कॉम्प्लेक्स आहे। वरुण गार्डन हे कॉम्प्लेक्स भविष्यातलं जे ठाण्याचं मेट्रो स्टेशनचे जे जंक्शन असणार आहे त्याच्याच ह्याच कॉम्प्लेक्सच्या बाहेर, वरुण गार्डनच्याच बाहेर जर तुम्ही विचार केला तर ते जंक्शन असेल जिथे ट्रेन चेंज होतील मेट्रोच्या। 2.5 ते 3 वर्षात त्या गोष्टी सगळ्या मार्गी लागतीलच। याच्या शेजारी जर विचार आपण केला तर आरमॉल पण जवळ आहे, तत्वज्ञान विद्यापीठ याला लागून असणार आहे, आणि DAV शाळा म्हणा किंवा मग वसंत विहार म्हणा किंवा हिरानंदिनी मॅडोच्या जस्ट बॅक साईडला, म्हणजे दोस्ती इम्पेरियाच्या अगोदर सो मार्केट सगळं सजलेलं आहे या साईडला। म्हणजे असं भाजीपाला ह्या त्या बाकी सगळ्या गोष्टी ह्याच्या आजूबाजूलाच असणार आहे। तर इथे हा जो फ्लॅट आहे हा साधारणतः 740 कार्पेट असणारा फ्लॅट आहे, आणि फ्लॅटची साईज जर बघितली तर साईज खूप चांगली आणि मस्त आहे। साधारणतः 10 ते 15 वर्ष जुनं हे कॉम्प्लेक्स आहे। एक आपल्याला याच्यासोबत कार पार्किंग असणार आहे जी आपल्या नावाने अलाउटेड असणार आहे, आणि जर मेंटेनन्सचा विचार केला तर साधारणतः 6,000 रुपये, 6,000-6,500 रुपयाचं मेंटेनन्स असेल। प्रॉपर्टी टॅक्सचा वेगळाच आहे समजा। तर हा जो फ्लॅट आहे ना, हा जर बिल्डिंगचं बघितलं तर ग्राउंड प्लस 20 माळ्याची बिल्डिंग असणार आहे। आणि मग ह्याच बिल्डिंगमध्ये आता हा फ्लॅट ॲक्च्युली कसा असेल तोच प्रयत्न मी करतोय की बाबा दाखवण्यासाठी की हा फ्लॅट कसा असेल। तर ज्यावेळेला आपण ह्या फ्लॅटच्या जस्ट बाहेर येणार आहोत तर त्यावेळेला तुम्ही बघू शकता ह्या फ्लॅटला टोटल तसं बघितलं तर 3 लिफ्ट आहेत आणि 4 फ्लॅट ह्या फ्लोअरवरती आहेत। आणि मग ह्या मालकांनी काय केलं आहे, हे बघायला सेफ्टी डोर प्रॉपरली बनवलेला आहे, सिलिंग हाईट पण चांगली आहे, आणि समोरच जर बघितलं तर रेफ्युजी एरिया आहे। आपल्या फ्लॅटच्या जस्ट समोर बघितलं तर रेफ्युजी एरिया आहे, आणि इथे परत शूरॅक वगैरे त्या सगळ्या गोष्टीसाठी ठेवण्यासाठी परत इथं बनवलेलं आहे। आपली जर एंट्री जर बघितली तर पश्चिमेला एंट्री आहे, आणि बाहेर येताना पूर्वेला म्हणजे ईस्ट, आणि बाहेर आता आत जाताना वेस्ट आहे, बाहेर जाताना ईस्ट आहे। थोडक्यात बाहेर जाताना ईस्ट आहे, आतमध्ये येताना वेस्ट आहे। वेस्ट इकडे असल्या कारणाने एक फायदा आहे की संध्याकाळचं ऊन आणि संध्याकाळची हवा या दोन गोष्टी मात्र तुमच्या घरामध्ये 100% असतील। म्हणजे तुमचं घर जे आहे त्या हॉलमध्ये संध्याकाळचं ऊन, त्याच्यानंतर किचनमध्ये संध्याकाळचं ऊन, बेडरूममध्ये संध्याकाळचं ऊन, आणि मास्टर बेडरूममध्ये पण संध्याकाळचं ऊन। तुमचं फक्त एक हे बाथरूम राहील, त्याच्यामध्ये ऊन संध्याकाळचं नसेल। तर अशा पद्धतीचा हा हॉल आहे बघा। हॉलची साईज जर बघितली तर मोठी, प्रशस्त आणि चांगली आहे। फ्लॅटमध्ये काम आहे, फ्लॅटमध्ये काम एक आहे। आपल्याला काय काम आहे की बाबा पेंटिंग करणं गरजेचं आहे। बाकी पेंटिंग वगैरे जर सगळी टकाटक केली तर मला नाही वाटत की साफसफाई आणि पेंटिंगची फ्लॅटमध्ये गरज आहे। थोडं प्लंबिंगचं मला असं वाटतं थोडंसं केलं तर बरं होईल की नाही, पण प्लंबिंग वगैरे जर केलं व्यवस्थित म्हणजे ते अजून ते एक चांगलं होऊन जाईल। आणि जर तुम्ही ही बघा, ह्याची स्टँडिंग बाल्कनी आहे, अशी मोठी स्टँडिंग बाल्कनी तुम्हाला तुमच्या ह्या घरामध्ये आहे। समजा हे तोडून जर केलं तर अजून तुमचं हे आतमध्ये घ्यायचं तर ते होऊ शकतं, अदरवाईज तुम्हाला असंच ठेवायचं तर असं पण ठेवू शकता। आणि जर समोर तुम्ही बघितलं तर मग तुम्हाला येऊरचं डोंगर म्हणा किंवा इथं भविष्यात बिल्डिंग येऊ शकते, मात्र नाकारता येत नाही आहे। त्याच्यामुळे सध्या मात्र तुमचा जो व्ह्यू आहे तो येऊरचा डोंगर आणि हिरानंदिनी मॅडोज तुम्हाला दिसतं। आणि तुमच्या क्लब हाऊस, हे जे क्लब हाऊस वगैरे आहे याच्यामध्ये स्विमिंग पूल चालू नाही आहे, क्लब हाऊस आहे पण गार्डन वगैरे सगळं वापरायला तुम्हाला मिळेल इथे। तर अशा पद्धतीचं हे तुमचं हॉलचं आहे। आणि ज्यावेळेला आपण हॉलमध्ये पण बघा वरती फॉल सिलिंग वगैरे हे सगळं केलेलं आहे। याला जर चांगला टकाटक कलर जर दिला तर मला असं वाटतं चांगलं होऊ शकतं। आणि परत मग ह्या साईडला TV युनिटसाठी त्यांनी ठेवलेलं होतं। आता हे सगळं तोड वायर बेर हे सगळीकडे तिकडे आल्यामुळे तुम्हाला जरा थोडंसं चांगलं वाटत नसेल, पण ओव्हरऑल बघितलं वरतं फॉल सिलिंग वगैरे काम केलेलं आहे। एवढा मोठा परत डायनिंगचा स्पेस मिळेल, आणि डायनिंगच्या स्पेसच्या बाजूला जर आपण विचार केला तर इकडे एक ड्राय बाल्कनीसाठी म्हणून म्हणा किंवा ह्या पद्धतीनं ड्राय बाल्कनीचा स्पेस आहे इकडे। तर इथे जी जागा आहे ती प्रचंड मोठी आहे, आणि ह्या साईडला ह्या लोकांनी ना स्टोरेजच बनवून टाकलं डायरेक्ट। ह्या साईडला स्टोरेज केलेलं आहे, खूप मोठं स्टोरेज आहे। तसं बघितलं ह्या साईडला बाल्कनीच म्हणू शकतो। तर हे सगळं इकडे मात्र हे सगळं तुमचं सकाळचं ऊन मात्र इकडे थोडंफार तुम्हाला मिळेल। कारण की बघा आता तुम्हाला मी जे सांगितलं होतं की तुमच्या कॉम्प्लेक्सच्या बाहेर मेट्रोचं स्टेशन असेल बघा, तिथं ते मेट्रोचं हे जे काम आहे ते मेट्रोचे जे दिसतंय तुम्हाला हे तिथं मेट्रोचं हे स्टेशन असणार आहे पूर्ण मोठं, जे इकडं इथपर्यंत आलेलं आहे। तर अशा पद्धतीचं हे एवढी मोठी जागा पण तुम्हाला इकडे आहे। त्याच्यामुळे घर मोकळं आहे घर, आणि हे तुम्हाला कनेक्टिव्हिटी इकडून मी दाखवली त्या पद्धतीची। आणि मग ज्यावेळेला आपण इकडून ह्या आतमध्ये घुसणार आहे त्याच्या समोर जर आपण गेलो तर समोरला तुम्हाला चांगलं मोठं 2 साईडला प्लॅटफॉर्म असणारं किचन आहे, जे किचन मॉड्युलर बनवलेलं आहे, पण याच्यात थोडी डागडुजीची गरज आहे। आणि गॅसची पाईपलाईन मात्र इथे नक्की आलेली आहे, वरती पण स्टोरेजसाठी आहे।
हे सगळं साफसुथरं जर नीटनेटकं केलं तर ते अजून मजा होईल. आणि परत तुम्हाला मग इकडे ह्या साईडला किचनच्याच बाहेर जर बघितलं तर इथं स्टोरेजसाठी जागा किंवा इथं बाल्कनी म्हणा, ड्राय बाल्कनी म्हणा, तर इथे तुम्हाला एवढी मोठी जागा आहे, चांगली मोठी जागा आहे. आणि मग इकडून आपण जर पुढं गेलो की किचन संपलं. आता किचनच्या पुढं आपण गेल्यानंतर परत आता आपण ह्या साईडला तर इथं बघा, इथे पण त्यांनी स्टोरेजसाठी इथे एक ऑलरेडी ठेवलेलं कपाट आहे. म्हणजे इथे जागा पण एवढी आहे की हे कपाट ठेवून पण आपल्याला चालायला बिलायला रस्ता मोठा राहतोय. आणि मग हे कॉमन बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट जे आहे ते ह्या साईडला आहे. परत हे बघा ह्या साईडला कॉमन, पण याची हाईट थोडीशी मला असं वाटतं थोडीशी छोटी आहे, पण ठीक आहे. वरती लाफ्ट असल्यामुळे ती थोडीशी छोटी वाटते, कारण तिथं वरती आहे जागा, पोटमाळा केलेला आहे त्याच्यामुळे. मग ह्याच्या अपोजिटला आपण आलो की इथं बघा चांगलं 6x6चं बेड आहे. इथे एक वॉलड्रॉप, स्टोरेज वगैरे सगळं ठेवलेलं आहे. स्टडी टेबल एक बनवलेलं आहे. इकडे पण स्टोरेजसाठी बनवले, पण इकडनं पण तुम्ही बघितलं 3 फूट जागा आहे, पलीकडनं पण 2-3 फूट जागा आहे. आणि परत स्लायडिंग विंडो ह्या साईडला असल्यामुळे संध्याकाळचं ऊन तुमचं ह्या घरामध्ये तुमच्या बेडवरती नक्की येईल. आणि फॉल सिलिंगचं काम वगैरे पण याच्यात केले. फक्त ह्या फ्लॅटमध्ये साफसफाईची खरोखर गरज आहे आणि पेंटिंगची चांगली गरज आहे. या 2 गोष्टी आणि थोडंसं हे जे प्लंबिंग, साफसफाई हे सगळं नीटनेटकं केलं तर सुंदर होईल. परत इथे एक वॉश बेसिन ठेवलेला आहे. आणि मग परत आपला हा शेवटचा तुमचा बेडरूम असणार आहे. हे बेड ऑलरेडी ह्यांनी काढून नेलं आहे दुसरीकडे शिफ्ट झाल्यामुळे. इथे तुम्हाला परत बेड, मोठा बेड इथे पण अवेलेबल होता, ज्याला पलीकडनं 3 फूट जागा आणि इकडनं पण 3 फूट जागा उपलब्ध होती. आणि परत ह्याचा जर विचार केला तर संध्याकाळची हवा तुमच्या घरामध्ये इकडनं येईल, संध्याकाळचा सूर्य तुमच्या घरामध्ये इकडनं येईल. आणि मग परत इथे अशा सिस्टममध्ये यांनी हे परत हे मोठं कपाट पण इथे आहे. मग कपाटची साईज जरी बघितली तर मोठी आणि चांगली आहे. वरती फॉल सिलिंग आहे. पण आता बघा काही लाईट, हे लाईट आहे, याची लाईट चमकते, ती लाईट गेलेली असेल, ह्या लाईट बीट ह्या सगळ्या बदल्या केल्या, हे जरा कलर थोडासा चांगला करून टाकला म्हणजे विषय संपून जाईल परत. आणि मग हे तुमचं परत बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट अशा पद्धतीचं आहे की ते ह्या साईडला अधिक ह्या साईडला परत वॉशरूम, हँड वॉश करण्यासाठी मस्त हे चेंज करावं लागेल. असं थोडंसं जरा टकाटक केलं हा फ्लॅट चांगला होऊ शकतो. मला असं वाटते हा जर फ्लॅट तुम्हाला बघायचा असेल तर मी दाखवतो. आणि आता हा फ्लॅट तसं बघितलं तर मिडल फ्लोअरला आहे. ह्या मालकाने ही जी किंमत आहे साधारणतः आपल्याला सांगताना 1,60,00,000 रुपये सांगितलेले आहे. आणि जर तुमचं पेमेंट, समोरचा व्यक्ती, कारण ह्या सगळ्या गोष्टी माणसं बऱ्याचशा गोष्टीत ना डीलिंगमध्ये, पैशाच्या व्यवहारामध्ये लोक फक्त एक गोष्ट बघून पण फ्लॅट विकत नाहीत. म्हणजे हा माझा अनुभव आहे, माणूस कसा आहे, कोणत्या कंपनीत कामाला आहे, त्याचं बॅकग्राऊंड काय आहे. कारण प्रत्येकाला असं वाटतं माझं पैसे हे शाश्वत असावे. त्याच्यामुळे मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार होऊन, कदाचित मी सॉफ्टवेअर, तू सॉफ्टवेअर, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार होऊन मग त्या डीलिंग्स होतात. मग समोरासमोर बसून नक्कीच त्या गोष्टींचा एकमेकांना फायदा होतो. 10% लोक असतात की ते नाही, ते आडेल भूमिकाच असते, पण बऱ्याचशा लोकांची भूमिका तशी नसते. मला असं वाटते जर हा फ्लॅट बघितला, आवडला आणि जर आपण समोर बसलो तर आपण पण याचं चांगलं निगोशिएशन नक्की करू शकतो. तर हा फ्लॅट बघायचा असेल तर माझ्याकडे याची चावी पडलेली आहे, मला तुम्ही सांगा. सोमवारी फक्त फ्लॅट बघायला मिळणार नाही, पण अदर कोणत्या दिवशी जरी फोन केला तर तो फ्लॅट बघायला मिळेल. माझ्या ऑफिसचे सगळे मुलं, आम्ही सगळे व्हिडिओ काढण्यासाठी खूप ॲग्रेसिव्हली जात असतो, ॲग्रेसिव्हली करत असतो. रोज काही ना काही नवीन सगळेच माणसं कामाला लागलेले असतात. तर ह्याच्या पाठीमागं बरंचसं काय काम आहे, पण हे काम होऊ द्या, हे चांगलंच आहे. ॲटलिस्ट सगळ्यांचा वेळ तरी वाचतो की बाबा माझं हे बजेट आहे, ह्या बजेटमध्ये काय चांगलं आहे ते सगळ्यांनी चाळत बसलं तर काही ना काही चांगलं त्याच्यातनं मिळतं. मी पण चाळायचंच काम करतो आहे, आपण पण चाळायचं काम करा. तर त्यातनं फक्त जास्तीत जास्त बघा आणि जास्तीत जास्त लोक सबस्क्राईब करा, जेणेकरून त्याचं ऊर्जा स्रोत बनून त्या ऊर्जेच्या अंतर्गत मी अजून जास्त पळेल, अजून जास्त काम करेन, अजून जास्त फ्लॅट रोज टाकत जाईल. मला असं वाटतं तेवढं जरी केलं तर माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.